नमस्कार. शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक 22/5/2026 पत्र. विषय आहे राज्यातील 100% अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आभा कार्ड काढण्याबाबत वरील संदर्भी पत्रानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी 100% अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांचा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करून कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली होती. तथापि याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागास सादर केला असता सदर योजनेमध्ये शुभ्र शिधापत्रिका धारकासह राज्यातील सर्व आदिवासी नागरिकांना योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयामार्फत विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष ₹5 लाखाचे आरोग्य संरक्षणाचे लाभ अनुज्ञेय आहेत. या लाभार्थ्यांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आपल्या स्तरावरून सर्वांना अवगत करण्यात यावे असे कळवण्यात आले होते. त्या अनुषंगाने आभा कार्ड काढण्याची कार्यपद्धती तसेच शेड्यूलिंग या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. त्यानुसार सर्व शिक्षक-शिक्षिकांनी आभा कार्ड काढणे अनिवार्य आहे. यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याचे 5 लाखांपर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयके स्वीकारली जाणार नाहीत. धन्यवाद.